आम्ही आता हायवेला थांबलो आहोत जेवण्यासाठी। आज खूप ट्राय केला आम्ही, लोकांना विचारलं की आम्हाला जेवण बनवायला देणार काय, करंट देणार काय। इकडे लाईट वगैरे काही समजतच नाही, आमची भाषा नाही समजत त्यांना, फक्त एवढं कळतं की करंट करंट आहे का, करंट असं विचारायला लागतं। पण खूप लोकांनी मना केलं, मग आम्ही फायनली इकडे जेवायला बसलो कारण उशीर झालेला आहे, 3:30 वाजले आहेत ट्रॅव्हलिंग करता करता। आणि मध्ये मध्ये आम्ही पेरू वगैरे सगळं खात होतो, असं एवढं काय भूक नव्हती लागली। आता जेवण करणार आहोत बसून इथे हॉटेलमध्ये, नॉर्मल हॉटेल आहे पण मला असं वाटतं नॉर्मल हॉटेलमध्ये घरच्यासारखं जेवण भेटतं, टेस्टी। बघूया। आणि फेस तर एवढा आमचा काळा पडला आहे ना, एवढा उन्हामध्ये, ऊन भरपूर आहे इकडे, काळा काळा पडला आहे फेस। तर बघूया कसं जेवण येईल इकडचं। केळीच्या पानातच आहे इथे पण जेवण, मी बघितलं आता तिकडे केळीच्या पानामध्येच आहे जेवण। तर बघूया टेस्ट वगैरे कसा आहे, डिफरंट टेस्ट आहे, कसा टेस्ट आहे इकडे आता खाल्ल्याच्या नंतर। बघूया, थाली मागवते आणि दाखवते तुम्हाला। हे बघा, छोटंसं आहे नॉर्मल रेस्टोरेंट, ढाबा टाईप, पण ठीक आहे, हायवेला भेटला आहे हे रेस्टोरेंट। बघा आमची प्लेट आलेली आहे, साऊथची प्लेट, मम्मीची पण सेम प्लेट आहे, मम्मी जेवत आहे। बघूया टेस्ट कसा आहे, आता टेस्ट करून बघतो आम्ही। गोबी आणि चण्याची भाजी आहे, एकदम टेस्टी, माइंड ब्लोईंग। यमी आहे, भाज्यांची नावं मला एवढी माहिती नाही आहे पण टेस्टी आहे जेवण। मी राईस घेतला आहे, एकच चपाती खाल्ली आहे, मला राईस बरोबर जास्त टेस्टी लागतं साऊथ इंडियन फूड। जेवणामध्ये एक भाजीमध्ये म्हणजे असं कशाचीच कमी नाही आहे, प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळा टेस्ट आहे। कधी कधी असं असतं ना की एकच फ्लेवर असतो, पण असं नाही, वेगवेगळा स्वाद आहे आणि त्याचा स्वाद एक नंबर आहे। म्हणजे मला तर असं वाटतं ना, मी सगळ्या भाज्या फिनिश केलेल्या आहेत, आणखीन खावंसं वाटतं पण पोटात जागा नाही आहे जेवढं, म्हणजे आणखीन इच्छा आहे इथे खाण्याची, पण ते जेवढं पोट भरलं आहे त्याच्यावरती ओव्हर नाही खाऊ शकत। ऑसम फूड साउथ, 100 में से 100 मार्क्स।
आपल्याला दिसतंय समोर समोर बघा किती सुंदर लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो तिरुपती बालाजी आणि आम्ही मार्केटमध्येच रूम घेणार आहोत. मंदिराच्या परिसरात वरती पण रूम आहेत, पण ते ऑनलाईन बुक करायला लागतात. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आज मी आलेली आहे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जाण्यासाठी, पण इकडचे खूप सारे नियम आहेत. पहिलंच ऑनलाईन बुकिंग करावी लागते तिकीट, ती आम्ही नव्हती केली. तर आम्ही तिकीटसाठी इकडे लाईन लावलेली आहे आणि एवढी पब्लिक आहे, कमसे कम मला असं वाटतं 40 ते 50 हजार पब्लिक आहे लाईनमध्ये तिकीट घेण्यासाठी. तर बघूया आता आमच्याबरोबर काय होईल, आम्हाला तिकीट भेटेल नाही भेटेल आणि कधीचा टायमिंग भेटेल, सगळं आता देवावरती आहे, बालाजीवरती. त्यांची इच्छा असेल तर आमचं दर्शन होईल, नाहीतर नाही होणार. बघूया आता, आमच्या नशिबाचा प्रश्न आहे. ओम नमः शिवाय. लाईन बघा पब्लिक किती आहे आणि असे एक एक जणांना असं लाईनीमध्ये सोडतात आणि तसं ते पूर्ण त्या साईडला ती तिकडनं स्टार्ट आहे लाईन. ते बघा त्या साईडला तिकीट काउंटर आहे आणि तिकडे जाऊन आम्हाला लाईन संपणार आहे. तिकडे भरपूर तिकीट काउंटर्स आहेत आणि तिकडे गेल्यावरती आम्हाला तिकीट किती टायमाची भेटेल ते आता देवावरती. आणि समोर मंदिर आहे डोंगरावरती. तिकडे समोर तिकीट काउंटर्स आहेत आणि अशी लाईन जाऊन तिकडे काउंटर्सवरती परत लाईन लावावी लागेल. बघा आतमध्ये पण भरपूर लाईन आहे, मी तुम्हाला दाखवते. आम्हाला तिकीटचा टायमिंग भेटलेला आहे 7 PM चा आणि आम्हाला तिकडे वरती किती वाजता जायचं आहे माहिती नाही, कारण आम्ही तर गाडी आणलेली आहे. त्या गाडीने आमच्या पर्सनल व्हेकलने जाणार आहोत. बघूया आता कसं काय होईल. असे तिकीट्स भेटतात. हेच तिकीट ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी 4-4, 5-5 महिन्यापासून लोक करतात. आम्ही इकडे लाईन लावली आणि आम्हाला भेटलेले आहे देवाच्या कृपेने आजचे 7 PM चे दर्शन. तर कृपा आहे देवाची. तर बघूया आमचा नंबर किती वाजता येईल दर्शन करण्यासाठी, काही सांगू शकत नाही. तुम्हाला अपडेट देत राहील मी. प्लीज माझे व्हिडिओ बघत राहा. चलो अच्छा हुआ ना सुबह आए तो उससे कुछ फायदा हुआ. रात्री काउंटर बरोबर 2 वाजता उघडतं आणि तुम्हाला ह्या लाईनीमध्ये काही लोक तर संध्याकाळी 9 वाजेपासूनच या रोडवरती बसलेले आहेत आणि फटाफट मग त्या साईडला लोक जातात आणि तिकडे लाईन लावून मग ही लाईन सिंगल होते जी आम्ही लोकांनी लावली. तर तुम्हाला शक्य होत असेल तर ऑनलाईनच दर्शन करा, कारण तुमच्यावर परिवार असेल, आई वडील असतील, त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही प्लीज ऑनलाईनच दर्शन बुक करा, नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. इकडे लाईनमध्ये लागण्यासाठी भरपूर रश असतो, इकडे 24 तास रश आहे.
आता आम्ही रूममध्ये जाणार हॉटेलमध्ये. आम्ही हॉटेल 24 तासासाठी घेतलं होतं, तर आम्हाला परत एकदा हॉटेल बुक करायलाच लागणार आहे आमचं टायमिंग जर हॉटेलचं संपेल तर. आता जाऊन आम्ही आराम करणार, झोपणार थोडा वेळ आणि नंतर फ्रेश होऊन परत जाऊ पुढे दर्शनासाठी. आता हॉटेलवर चाललो आहोत आम्ही. बघा गरमागरम चपात्या पण बनत आहेत आणि हा व्हिडिओ स्पेशल माझ्या फ्रेंड्ससाठी आहे. जे पण माझे फ्रेंड्स कारने ट्रॅव्हल करत आहेत त्यांनी इंडक्शन असा घ्या आणि असं सगळे आमच्यासारखे जुगाड करा आणि शक्य तर घरामध्येच हॉटेलमध्ये घरामध्येच बोलते मी सारखं, हॉटेल्समध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. कारण घरातलं जेवण घरातलंच असतं, बाहेरचं बाहेरचंच असतं. एक टाईम कधीतरी असं ठीक आहे, बाहेर जर आपल्याला ऑप्शन नसेल जेवण बनवण्यासाठी तर बाहेरचं खाल्लं तर ठीक आहे. आम्ही तर नाश्ता, जे पण दुपारचं जेवण आहे, रात्रीचं जेवण पण बनवण्याचा प्रयत्न करतच आहोत. तुम्ही पण असा नक्की प्रयत्न करा. इंडक्शन वगैरे अशी थोडीफार भांडी बास्केट्समध्ये वगैरे असं घेऊन गाडीने जे जात असतील त्यांच्यासाठी स्पेशल प्लीज घेऊन जा. खूप बरं वाटतं, घरातलं जेवण खाल्ल्यासारखं वाटतं आणि असं वाटतच नाही की आम्ही एवढं ट्रॅव्हल करतोय करून. कारण आम्हाला आराम पण भेटतोय, जेवण पण भेटतंय घरातलं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त थकावट येत नाही. आणि देवदर्शनासाठी तर नेहमी मन प्रसन्न ठेवायला पाहिजे आणि नेहमी ताकद स्फूर्ती देव देतोच आपल्याला, त्याच्यामुळे कधीच हार मानायला नाही पाहिजे, ट्राय करत राहायला. जेवण करून झाल्यावर आम्ही तयार होऊन निघणार आहोत दर्शनासाठी. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये ऑनलाईन तिकीट नाही झालेली आणि बघूया आता कसं होईल, दर्शन भेटेल की नाही. तुम्ही पुढच्या भागात नक्की बघा.